नमस्कार यूट्यूबकर सिद्धी आणि मल्हार सोबत आज काय नवीन। आज आपण बनवतोय मस्त अशी पनीर बिर्याणी। अगदी मस्त टेम्पटिंग आणि खूप सुंदर लागते। कशी करायची चला पाहूया। आपण पनीर बिर्याणी करतोय त्यासाठी इथे हे पहा असा लॉंग ग्रेन बासमती बिर्याणी स्टीम राईस घेतलाय आणि तो साधारण अर्धा ते पाऊण तास छान भिजवून घेतलाय। आता आपण तो छान असं स्टीम करून घेऊ। हे पहा आता यातलं पाणी मी पूर्ण काढून टाकते। एका पातेल्यामध्ये इथे मी पाणी गरम करायला ठेवलंय। त्याच्यामध्ये आपण सगळ्यात पहिले खडे मसाले घालून घेऊ। दालचिनी, लवंग, मिरी, चक्रफूल असे सगळे खडे मसाले घालू। हिरव्या मिरच्या उभ्या चिरल्या, एक अर्ध लिंबू पिळून घेऊ। तसंच त्यात मी ते ठेवणार आहे। चमचाभर साजूक तूप, त्याने छान असा राईस मोकळा आणि सुटसुटीत होईल। भिजवून घेतलेला तांदूळ घालून घेऊ। चवीप्रमाणे याच्यामध्ये मीठ सुद्धा घालून घेऊ। 90% आपण हा तांदूळ शिजवून घेऊ। राईस स्टीम होतोय तोपर्यंत आपण पनीर छान सॉटे करून घेऊ। थोडंसं त्यासाठी तव्यावरती तेल गरम केलंय आणि हे पनीरचे असे तुकडे त्याच्यावरती मी घालून घेते। छान कलर यावा यासाठी याच्यावर मी थोडीशी हळद टाकते, थोडंसं लाल तिखट, तसं किंचितचं मीठ। हे पनीर छान असं गोल्डन ब्राऊन करून घेऊ। पनीर छान फ्राय झाले, आता आपण ते काढून घेऊ। इथे राईस पण आपला मस्त असा स्टीम झालाय। हे पहा तो आता आपण या चाळणीवरती काढून घेऊ। आपला राईस स्टीम झालाय। आता पातेल्यात पुन्हा आपण तेल गरम करायला ठेवलंय। त्यात आपल्याला आता बिर्याणीचा मसाला तयार करायचा आहे। त्याच्यात सगळ्यात आधी जाईल तमालपत्र, जिरे छान फुललं की मग आपण त्यामध्ये कांदा टाकू। कांदा ऍड करू। कांदा आपण छान फ्राय करून घेऊ। चांगला गोल्डन रंग येईपर्यंत हा कांदा छान भाजून घेऊ। कांदा छान परतलाय, छान गोल्डन ब्राऊन झालाय। आता याच्यामध्ये आपण आलं लसणाची पेस्ट ऍड करू, परतून घेऊ। सुके मसाले, घरचा मसाला, बिर्याणी मसाला, लाल तिखट आणि हळद छान मिक्स केलं। आता टोमॅटो प्युरी ऍड करू, ही पण छान मिक्स करून घेऊ। आता आपण दही ऍड करू, हे सुद्धा छान असं मिक्स करून घेऊ। सगळ्यात शेवटी चवीप्रमाणे मीठ ऍड करायचं। भात करताना आपण मीठ ऍड केलेलं आहे। छान तेल सुटेपर्यंत हा मसाला भाजून, मसाल्याला छान असं तेल सुटले। आता आपण याच्यावरती हा तळलेला कांदा ऍड करू, त्याच बरोबर पनीरचे तुकडे ऍड करू। आता सगळ्यात शेवटी आपण हा जो स्टीम करून ठेवलेला राईस आहे हा आपण याच्यावरती घालून घेऊ। भाताचा लेयर आपला लावून झालाय। थोडंसं पाणी वरून ऍड करणार, अगदी किंचित। हा भाताचा स्टॉक ठेवला होता। कोथिंबीर आणि पुदिना आहे चिरलेला, तळलेला कांदा, तळलेले काजू, पनीरचे तुकडे ठेवले होते ते सुद्धा वरून टाकते। थोडीशी वाफ वरपर्यंत यावी म्हणून थोडंसं हे करते। घरचं साजूक तूप, झाकण ठेवून ही बिर्याणी लो फ्लेम वरती 15 मिनिटं आपण हिला छान असा आतल्या दम देणार आहोत, म्हणजे ती एकदम परफेक्ट तयार होईल। इथे 15 मिनिटं झालेले आहेत आणि आता आपण बिर्याणीवरचं झाकण काढून पाहू ती कशी झाली ते। आहा हा हा, एक नंबर। हे पहा किती छान दणकून वाफ बसली आहे आणि सुगंध तर म्हणाल अख्ख्या घरभर पसरलाय। हे पहा
एक नंबर बिर्याणी आपली करून तयार आहे. बघू शकता इथे आपण मस्त अशी बिर्याणी सर्व केली आहे आणि काय टेम्पटिंग दिसतीये, खूप सुंदर झाली आहे. तर इथे आपले मस्त अशी पनीर बिर्याणी करून तयार आहे. तुम्ही सुद्धा ही डिश एकदा नक्की ट्राय करा, खूप भन्नाट लागते. आणि अशा छान छान रेसिपी पाहण्यासाठी माझ्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.